दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सूचना। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, सूत्रांची माहिती। विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत। या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता। विलीनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ, पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावरही चर्चेची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावर पक्षाची आज बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार। प्रकरणानंतर 4 दिवस नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर बैठकीत झिरवाळांच्या उपस्थितीकडे लक्ष। अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता। दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांच्या भेटी। एक गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार। सरकारी तपासावर संशय। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण। एका क्षणात आपण सगळे पोरके झालोत, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक। माफी मागणार नाही, टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका। रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी ऋतू तावडे आणि अमित साटमांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुझे मार असं करू नये, संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत, मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह। भाषणादरम्यान टिपू सुलतानची ही स्तुती। गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलंय। नगरविकास खात्यातील कारभारावरून आरोपांसह श्रीकांत शिंदेंवर गणेश नाईकांनी टीका केली होती। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं। भाजपसोबत राहून शिंदेंविरोधात लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची तुमची पात्रता नाही, शिंदेंवरील टीकेला रवींद्र धंगेकरांचं प्रत्युत्तर। तर अनेक गंभीर विषय असताना वनमंत्री टीआरपी मिळवण्यात व्यस्त, निलेश राणेंची टीका। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षातील नगरसेवकांचा गोंधळ। विशेष सभेत महापौर ऋतू तावडेंना येण्यास उशीर झाल्यानं जोरदार घोषणाबाजी। आज विरोधी पक्षनेत्यांच्या नावासह स्थायी समिती सदस्यांची घोषणा। बारामतीमध्ये अजित पवारांचा 10 फूट उंच सिलिकॉनचा पुतळा उभारणार। अजितदादांचे विश्वासू सहकारी किरण गुजर यांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडलं। सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद येथील प्रकार। सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दावा। नोकरीच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय प्रलंबित। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली। सदनिका घोटाळा प्रकरणी पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोकाटेंना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई। मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं। मध्य प्रदेशच्या खांडवामधील घटना। पायलटनं प्रसंगावधान राखल्यानं तात्काळ परिस्थिती नियंत्रणात। मोठा अपघात टळला।